जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नर्सिंग मास्टर 360 या चॅनलवर. आणि आज आपण फर्टिलायझेशन नंतर झायगोटमध्ये अजून कोणकोणत्या प्रकारचे बदल होतात आणि झायगोटचं रूपांतर ब्लास्टोसिस्टमध्ये कसं होतं हे इन डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ. चला मित्रांनो, सुरू करूया. फर्टिलायझेशन नंतर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट मधली सर्वात महत्वाची जी स्टेज आहे ती असणार मॉर्युलेशन. ठीक आहे. तर मॉर्युलेशन जिथे व्याख्या दिलेली आहे, मॉर्युलेशन कशाला म्हणायचं? फर्टिलायझेशन झाल्यानंतर जायगोट मध्ये या ठिकाणी जे जेनेटिक मटेरियल आहे, एक फिमेल आणि एक मेल यांचं, ठीक आहे, जेनेटिक मटेरियल डीएनए थोडक्यात, त्यामध्ये सतत होत राहणार चेंजेस. म्हणजे या ठिकाणी एक मायटॉटिक सेल डिव्हिजन होत राहणार. मायटॉटिक सेल डिव्हिजन म्हणजे एका सेलचे 2, 2चे 4, 4चे 8 कंटिन्युअस सेल डिव्हिजन होत राहणार. आणि या सेल डिव्हिजन नंतर काय होणार? एक 16 ते 32 सेलचा एक पूर्ण गोळा तयार होईल, सॉलिड बॉल ज्याला म्हणतो आपण. तर त्या अवस्थेला आपण काय म्हणणार? मॉर्युलेशन. इथं महत्वाचा एक शब्द आहे क्लिवेज. तर क्लिवेज या शब्दाचा अर्थ होतो कंटिन्युअस डिवायडेशन होणं. ठीक आहे, त्याला काय म्हणणार आपण? क्लिवेजेस. सेम क्लिवेजेस इथं लागणार. एका सेलचे या ठिकाणी 2, 2चे 4 होणार, 4चे नंतर 8, 8चे 16 आणि नंतर ही प्रोसेस कंटिन्यू होत राहणार. तर या पूर्ण अवस्थेला आपण काय म्हणणार? मॉर्युलेशन. तर मॉर्युलेशन बद्दल आता काही महत्वाचे पॉईंट लक्षात घ्या, ज्यावर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात वारंवार. ठीक आहे. तर पहिला पॉईंट आहे की मॉर्युला किंवा मॉर्युलेशन स्टेज ही कुठे होणार? फॅलोपियन ट्यूब मध्येच होत राहणार. ठीक आहे. आणि या पूर्ण प्रोसेसला होण्यासाठी किती दिवस लागणार? 3 ते 4 दिवसांचा टाइम लागेल या पूर्ण सेल डिव्हिजनला 16 ते 32 सेलच्या स्टेज पर्यंत पोहोचण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी महत्वाचा एक पार्ट आहे की हा जो सेलचा स्ट्रक्चर आहे, हा जो मॉर्युला आहे, तो एकदम सॉलिड स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कॅव्हिटी किंवा एक्स्ट्रा फ्लुइड प्रेझेंट नसतो. त्यानंतर एक महत्वाचं लक्षात ठेवा, मॉर्युला स्टेज मध्ये किंवा या स्टेज मध्ये ही जायगोट पोहोचल्यानंतर ती कशी दिसणार? तुतीच्या फळासारखी दिसणार, ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? मलबेरी, आणि हिंदीमध्ये त्याला म्हणतात शहतूत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा की मॉर्युलेशन मध्ये सेलचा आकार वाढत नाहीये. ठीक आहे. ही जी सेल आहे, सेलचा आकार वाढत नाहीये, फक्त सेल मध्ये डिवायडेशन होऊन काय होत राहणार? कंटिन्युअस मायटॉटिक डिव्हिजन होऊन सेल्सची, आतमधल्या सेल्सची संख्या वाढत राहणार. ठीक आहे. सेलचा कोणत्या प्रकारचा आकार मोठा होणार नाही. ठीक आहे. आणि यानंतर महत्वाची जी स्टेज असणार ती असणार ब्लास्टोसिस्ट नावाची, ती आपण पुढे बघू. आणि इथं अजून एक महत्वाचा पार्ट लक्षात ठेवा, हा पूर्ण तुतीच्या फळासारखा दिसणार. हा सेल आता ड्रॉ करताना हा बाहेरचा सर्कल भाग दिसतो, तसं नाहीये. हे पूर्ण बाहेरून पण कसं दिसणार? सेल्युलर स्ट्रक्चर आपल्याला दिसणार. तर मित्रांनो, आता आपण नेक्स्ट स्टेज बघू, ब्लास्टुलेशन. ठीक आहे. आता ही प्रोसेस कुठे होणार? आता जो मॉर्युला आहे तो ट्रॅव्हल करत जाणार युट्राइन कॅव्हिटी मध्ये, आणि युट्राइन कॅव्हिटी मध्ये आल्यानंतर नेक्स्ट जी प्रोसेस होणार ती होणार ब्लास्टुलेशनची. यामध्ये काय होणार? जे इंटरनल जे सेल्स आहे, ज्याला आपण ब्लास्टोमियर म्हणतो, हे जे सेल डिवाइड होत राहतात, या सेलमध्ये आता युट्राइन फ्लुइड प्रवेश करणार. ठीक आहे. युट्राइन कॅव्हिटी मध्ये आल्यानंतर युट्राइन फ्लुइड या मॉर्युलामध्ये प्रवेश करणार आणि हे जे सेल्स आहेत ते रिअरेंज होतील. ठीक आहे. कशा पद्धतीने रिअरेंज होतील? काही सेल्स आउटर मोस्ट एक बाउंड्री तयार करतील आणि काही सेल्स एका ठिकाणी कलेक्ट होतील आणि या ठिकाणी एक कॅव्हिटी तयार होईल, ज्या कॅव्हिटीला म्हणतो आपण ब्लास्टोसील, आणि या ठिकाणी असणार युट्राइन फ्लुइड. आता हे जे आउटर मोस्ट जे सेल्स बाउंड्री तयार करून आहेत त्यांना म्हणतो आपण आउटर सेल मास, आणि हे एका साईडला कलेक्ट झालेले जे सेल आहेत त्यांना म्हणतो आपण इनर सेल मास. आणि आउटर सेल मास यांनाच म्हणतो आपण ट्रोफोब्लास्ट. आणि या ट्रोफोब्लास्ट पासूनच पुढे आता काय तयार होईल? प्लासेंटा तयार होण्याची प्रोसेस होईल. आणि हा जो इनर सेल मास आहे, या सेल्स पासून काय तयार होणार? एम्ब्रियोब्लास्ट, किंवा याला एम्ब्रियोब्लास्ट म्हणतात. याच्यापासून काय तयार होणार? एम्ब्रियो. ठीक आहे. म्हणजे बाळाचे सगळे पार्ट्स. आणि त्यानंतर या पूर्ण कंडिशनला आपण काय म्हणणार? ब्लास्टोसिस्ट. हे लक्षात आलं? आता याच्यात एक महत्वाचा कन्सेप्ट लक्षात ठेवा, झोना पॅलोसिडा ही मॉर्युलेशन स्टेज मध्ये पण आहे, इथे पण आहे, आणि शेवटी ती ब्लास्टोसिस्ट तयार झाल्यानंतर हळूहळू नष्ट होते, आणि झोना पॅलोसिडा नष्ट होण्याच्या या प्रक्रियेला आपण म्हणतो हॅचिंग. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मॉर्युलेशन आणि ब्लास्टुलेशन कव्हर केलंय. पुढच्या लेक्चरमध्ये याच्या पुढचे जे प्रोसेस आहेत त्या बघू आपण. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा. तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला बिलकुल विसरू नका.
आणि हो, जे नवीन व्ह्युअर्स आहेत या चॅनलवर पहिल्यांदा आलेत त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तोपर्यंत काळजी घ्या. पुन्हा भेटू. धन्यवाद.